संध्याकाळी डिलिव्हरी होती आणि माझं काम अजून बाकी होतं. माझ्याकडे एकूण 5 ड्रेसेस होते आणि ते सगळे अल्मोस्ट रेडी होते. पण प्रॉब्लेम असा होता, फायनल फिनिशिंग अजून बाकी होती आणि डिझायनर लाईफमध्ये अल्मोस्ट रेडी म्हणजे अजून खूप काही बाकी असतं. पण माझा दिवस असा सुरू झाला. रात्रीचं मी एक स्कर्ट रेडी करून ठेवला होता आणि सकाळी उठल्यावर पहिलं काम होतं त्या छोट्या 5-6 महिन्याच्या बाळाचा ब्लाउज स्टिच करणं. मी अंघोळीच्या आधीच तो ब्लाउज कंप्लीट केला. पण खरं सांगायचं तर तो काम करताना माझा चेहरा एकदम टायर्ड दिसत होता. गरमी, कामाचा प्रेशर आणि सकाळची घाई म्हणून फुल हालत झाली होती. तो ब्लाउज कंप्लीट केल्यावर मी खाली जाऊन किचन आवरायला सुरुवात केली. बिकॉज ऑफ रात्री सगळं तसंच मी ठेवून गेलेली. सगळी भांडी बेसिंगमध्ये, ओटा फुल पसारा. मग मी आधी ओटा साफ केला, भांडी घासली. तेव्हा मला असं वाटत होतं की डिझायनर म्हणजे फुल टाईम होम मॅनेजर की काय? पण मल्टीटास्किंग लाईफ ही हवी. हे सगळं कंप्लीट केल्यावर मी अंघोळ करून फ्रेश झाले आणि मग पुन्हा फुल एनर्जीने कामाला लागले. आता नेक्स्ट काम होतं नवरीच्या बहिणीचा ड्रेस करणं. तो ड्रेस मी फुल फोकसने कंप्लीट केला आणि त्यानंतर एक एक ड्रेस करून सगळ्या ड्रेसेसचं फायनल वर्क कंप्लीट केलं. हुक्स लावले, नॉट लावल्या, थोडं स्टिचिंग ॲडजस्ट केलं. ही सगळी छोटी छोटी कामं दिसायला छोटी असतात, पण टाईम आणि पेशन्स खूप घेतात. आणि मला शेवटी एकच गोष्ट सांगायची, ड्रेस जरी ऑलमोस्ट रेडी असली ना, तरी त्याची ब्युटी ही फिनिशिंगमध्येच असते. आणि फॅशन डिझायनरच्या लाईफमध्ये काम हे कधीच संपत नाही, जोपर्यंत कस्टमर ड्रेस नेत नाही. थँक यू. बाय बाय. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.